काही सविस्तर बातम्या पाहूयात। नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर शास्त्रज्ञांनी आणखी एका संभाव्य आपत्तीचा इशारा दिलाय। काठमांडू स्थित इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटन डेव्हलपमेंटच्या मते नेपाळ चीन सीमेच्या वरच्या भागात एक अडथळा कायम आहे, जो ओलांडल्यास पुन्हा पूर येऊ शकतो। हा इशारा अशा वेळी आलाय जेव्हा अलीकडच्या पुरांमुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस झालाय। अनेक वस्त्या, रस्ते आणि पायाभूत सुविधांचं प्रचंड नुकसान झालंय। शास्त्रज्ञ आता या आपत्तीच्या कारणांचा आणि येत्या काही दिवसात धोका आणखी वाढू शकतो का याचा तपास करतायत। दरम्यान नेपाळच्या मदतीला भारत धावून आलाय। लष्कराचे ट्रक नेपाळकडे रवाना झालेत। काठमांडूमध्ये भारतीय लष्कर बचाव कार्य करणार आहे। नेपाळमधल्या पुरानंतर भारत सरकारनं हा तातडीचा निर्णय घेतलाय। दरम्यान तिबेटमधून अचानक आलेल्या मोठ्या पुरामुळे नेपाळमध्ये हाहाकार उडालाय। तिबेटमधनं वाहणाऱ्या भोटेकोशी नदीला आलेल्या महापुरामुळे नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात प्रचंड नुकसान झालंय। बाजारात उभी असलेल्या गाड्या पाण्याच्या जोरदार प्रवाहानं वाहून गेल्यात। हजारो लोक या पुरात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जाते। अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार तिमुरेसह जवळच्या 2 बाजारपेठा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यात। नेपाळ सरकारनं 5 जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा दिलाय। सध्या बचाव कार्यासाठी लष्करी हेलिकॉप्टर तिथे तैनात करण्यात आलेले आहे। पंतप्रधान बालेश शहा यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची तातडीची बैठक बोलावली आहे।